तर गाईज डे 2 आहे, म्हणजे कालचा लुक झाला आणि आता आजचा लुक आहे. आणि ही आहे माझी आजी. आजचा लुक आम्ही खूप भारी ठेवलाय की एक्स्ट्रीम जी हे स्किन आहे, म्हणजे प्रॉब्लेमॅटिक स्किन आहे किंवा ज्याच्यावर क्रीज लाईन जास्त आहे, तसं आज आईचं लुक आहे. आणि आज ह्या वेळेस मम्मीचं लुक कॅन्सल केलंय आणि मम्मीचं लुक ठेवलंय बिकॉज काहीतरी नवीन करता येईल आणि काहीतरी नवीन मुलींना दाखवता येईल म्हणून. टेक्निक मी त्यांना सांगेनच मम्मीच्या स्किनवरती काय असते आणि हिच्या स्किनवरती काय असते. सो स्टे ट्यून. बघूया. तुम्ही बिफोर बघू शकता. आफ्टर मी क्लासमध्ये जाते आता पटकन आणि आफ्टर सुद्धा घ्यायचा प्रयत्न करते आणि तुम्हाला नक्की दाखवते आजचं लुक कसं. तर आज थोडासा लेट झालाय क्लासला जायला. आणि आई तुला माहिती आहे का मी आता तिथे जाऊन काय करणार? माहितीये. हे फक्त टेक्निक शिकावी म्हणून मी असा वाला पण दाखवते आता तुम्हाला, नाही तर तुम्ही प्लेन हाय. तर गाईज फायनल लुक तुम्ही बघू शकता आईचं. आई तुला आवडला का? अरे 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 आवडला. किती वर्षानंतर तयार झालीयस अशी? किती वर्षांना? अगदी आयुष्यातनं पहिल्यांदाच आहे आता. पहिल्यांदा? हा पहिल्यांदा. अच्छा. मी कधी काही नाही, काय पावडर सुद्धा तोंडाला कधी लावली नाही. हा. तर कसं वाटलं मग? भारी झालाय ना? हा भारी झालाय. कशी दिसतेस तू स्वतःला? माझी नात आहे ना, मस्त ना माझ्या नातीने केलं. चला तुम्हाला कसं वाटला? आवडला? घरी प्रत्येक जण आपापल्या मम्मीचा आजीचा लुक करणारे, कधीतरी असं पण त्यांना सरप्राईज देत चला. कळलं? नक्की कराल ना? बोललाय का आता? ह्यांच्या घरचं जर बघत असतील, नाही केलं तर मला फोन करा. तर गाईज आजीचं लुक तुम्ही ऑलरेडी काल बघितलं आणि आज असणारे माझं लुक कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा आज. आणि खूप जास्त लोकांचे स्किन केअर रिलेटेडचे मला खूप मेसेजेस येत होते की तू काय यूज करते, स्किन केअर काय करते. सो हिअर वी गो. आज ती मी शेअर करते तुमच्यासोबत. आणि मला असं वाटतं की आत्ताचं वातावरण जे आहे ते पावसाचं आहे आणि मध्ये मध्ये पाऊस येतोय, मध्ये मध्ये ऊन पडतंय, त्याच्यामुळे हीट आणि ह्युमिडिटी खूप जास्त वाढली आहे. सो त्याच्यासाठी एकच प्रॉब्लेम फेस करावा लागतोय, तो म्हणजे पिंपल्स, ॲक्ने अँड ॲक्ने मार्क्सचा. सो या दोन्ही प्रॉब्लेमवरती एकच सॉल्युशन शोधणं खूप कठीण आहे आणि ते मला मिळालेलं आहे. कारण की ह्या दोन्ही म्हणजे एका प्रोडक्टमध्ये दोन्ही प्रॉब्लेमचं सॉल्युशन मला मिळालंय आणि मी तो प्रोडक्ट आता तुमच्यासोबत शेअर करते. हा आहे द डर्माकोचा सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने फेस वॉश. मी रोज सकाळी द डर्माकोचा सॅलिसिनामाइड फेस वॉश यूज करते, ज्यामध्ये 2 पॉवर आहेत, 2% सॅलिसिलिक ॲसिड अँड 2% नायासिनामाइड ॲसिड, जे माझ्या स्किनवरचा एक्सेस ऑइल कंट्रोल करायला खूप जास्त मदत करतं, तसंच ब्रेकआउट कमी करतं आणि पोर्सला सुद्धा कमी करतं आणि माझे ॲक्ने मार्क्स फेंट करायला खूप जास्त मदत करतं. सॅलिसिलिक अँड नायासिनामाइड, अ परफेक्ट कॉम्बिनेशन फॉर ॲक्ने अँड ॲक्ने मार्क्स. त्यानंतर मी सिरम यूज करते, जे आहे द डर्माकोचं सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने सिरम, ज्याच्यामध्ये आहे 2% सॅलिसिलिक ॲसिड आणि 5% नायासिनामाइड. म्हणून माझे ॲक्ने आणि ॲक्ने मार्क्स कमी करायला हे खूप जास्त मदत करतं, रिड्यूस करायला मदत करतं. हे 2 प्रोडक्ट जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप भारीच रिझल्ट मिळतो, तुम्ही बघू शकता. आता हे अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. सॅलिसिलिक ॲसिड हे बीटा हायड्रॉक्साईड ॲसिड आहे, जे टार्गेट करतं ओपन पोर्स, ब्रेकआउट आणि ब्लॅकहेड्सला. आणि नायासिनामाइडमध्ये विटॅमिन B3 आहे, जे डिस्कलरेशन आणि ॲक्ने मार्क्स कमी करायला खूप जास्त हेल्प करतं. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी यूज करते माझ्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी सनबर्न पासून आणि डिस्कलरेशन पासून एक सनस्क्रीन. आणि ती अशी सनस्क्रीन आहे जी या सीझनला खूप छान जाते. ती म्हणजे द डर्माकोची 1% हायलोरॉनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल, ज्याच्यामध्ये आहे SPF 50 PA+++. आणि हिला अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. या सनस्क्रीनला लॅब टेस्ट सुद्धा केलेली आहे, ज्यात सिद्ध झालंय की ही सनस्क्रीन नॉन इरिटेटिंग आहे आणि हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे हायलोरॉनिक ॲसिड आणि विटॅमिन ईचं, जे आपल्या स्किनला
सन डॅमेजपासून वाचवतं आणि आपली स्किन बटरसारखी टेक्स्चर करायला खूप जास्त मदत करतं. द डर्माकोचे सगळे प्रोडक्ट हे फ्रेग्रन्स फ्री असतात आणि ते डर्मॅटोलॉजी टेस्टेड सुद्धा असतात. सो हे रेग्युलर बेसिसवरती तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला हे तिन्ही प्रोडक्ट बाय करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे द डर्माकोची. तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं बाय करू शकता किंवा हे प्रोडक्ट नायका, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि पर्पल ॲपवरती सुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्हाला हे प्रोडक्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घ्यायचे असतील तर तुम्हाला प्रॉफिट आहे, कारण की तिथे तुम्हाला अप टू 20% डिस्काउंट मिळणार आहे माझा कुपन कोड यूज करून, जो मी ऑलरेडी स्क्रीनवरती मेन्शन केला आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलात तर तुमची पर्चेसिंग लिंक डिरेक्टली कनेक्ट होते अशा लोकांशी ज्यांना शिक्षणाची खूप जास्त गरज आहे. योजना आहे विथ भूमी, त्याच्यामध्ये त्यांनी 20,000+ मुलांना शिक्षण दिलेलं आहे आणि ते अजून करत राहतील. सो सगळ्या लिंक्स आहेत, जाऊन चेक करा. स्किन केअर तुम्ही पण करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो आता मी पळते कारण की मला क्लासला जायचंय आणि आज लुक आहे. सो कंटिन्यू करा ब्लॉग, बघूयात आज काय काय होते. काय स्ट्रगल इज रिअल. RIP. हा आता चांगलं वाटतंय. बघ मला बघ नाही आवडत मला केस कापायला, काय करणार. स्टार्ट. तर गाईज फायनली लुक झालेला आहे आज माझा आणि तुम्ही बघू शकता. जवळ ये थोडीशी आणि दाखव जरा. मेकअप थोडं ड्रामॅटिक केलेलं आहे आणि आउटफिट पण थोडं जरा चेंज काहीतरी. हा आता आउटफिट का घातलं असेल मी, कारण की मला स्टुडंटला डेमो द्यायचा होता आज आणि त्यावेळेस काल माझी मॉडेल फिक्स नाही झाली 12 वाजता रात्री. सो म्हणून मलाच हे लुक करावं लागलं, कारण की असंच झालं 2 वेळा आणि सगळ्यांसोबतच होतं. आय थिंक सगळ्याच मेकअप आर्टिस्ट सोबत ही गोष्ट घडते. सो प्लीज ज्या कोणी मॉडेल्सला जातात प्लीज आयत्या वेळेस कोणालाही कॅन्सल करू नका, कारण की खूप बर्डन असतं पर्टिक्युलर समोरच्या व्यक्तीवरती, कारण आउटफिट रेंटल असतो, परत फोटोशूटसाठी फोटोग्राफर रेंटल असतो. सो त्याच्यामुळे. आणि कसा झाला आजचा लुक मला कमेंट्स करून सांगा आणि ज्याला कोणाला राग आला असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. बट मला पण हे आउटफिट घालताना थोडं कॉन्शियस फील होत होतं. बट ठीक आहे, चलता है. कभी कभी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, असा विषय. सो कसं झालंय लुक मला कमेंट्स करून सांगा. आणि पोरींनो तुम्हाला आवडलं का? हो, त्यांनी ट्राय पण केलं लगेच आय मेकअप. यांच्या बॅच मध्ये पहिला व्लॉग असेल हा, है ना? हो, काढलाच नाही म्हणजे युट्यूब कडनं थोडा प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामुळे मी व्लॉगिंग जास्त करत नाहीये सध्याला. बट हा व्लॉग नक्कीच पोस्ट करेल. सो बघूयात आता पुढे काय होते. चलो. तर गाईज ह्याला बेटा हा आहे यश. आम्ही आता ॲक्च्युली गाडीवर आहोत म्हणून तुम्हाला जास्त दिसत नसेल. तर हा आमच्या बिल्डिंगमध्ये राहतो माझ्या बाजूलाच आणि आम्ही एक डिसिजन घेतला आहे छान. त्या डिसिजनच्या मागे जवळजवळ आम्ही महिनाभर पळतोय. तो डिसिजन काय आहे हे मी तुम्हाला घरी जाऊन सांगते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी नाही का क्लास सुटल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या करत होती. त्यामुळे मी फायनली एक भारी गोष्ट करते आणि मला नाही माहिती मी किती बरोबर करते चुकीची करते. मी तुम्हाला सांगते थोडं थांबा, घरी पोहोचवते, त्याच्यामुळे आवाज नाही येणार. तू मंद आहेस. गाईज हा आणि मी आम्ही महिनाभरापासून एका गोष्टी मागे धावतोय. ती म्हणजे आम्ही दोघांनी डिसिजन घेतलाय. ह्याला रिअलाइज झालं की ह्याचं पोट जास्त वाढलंय आणि ह्याने बारीक व्हायला पाहिजे. सेम मला पण झालं की माझं पण थोडंसं पोट वाढलंय, पण मला असं चांगलं राहायला पाहिजे, जिम बिम करायला पाहिजे, हेल्थसाठी चांगली असते. हे आम्हाला रिअलाइज झाल्यावर आम्ही मग जिम शोधल्या. मग आम्ही किती ठिकाणी फिरलो. मग पैशाचे डिटेल काढले की कुठं आम्हाला परवडीश विषय होतोय. कपल किंवा दोघांचं हे मिळून आम्हाला काही ना काही असे ऑफर येत होते की तुमच्या आम्ही एवढ्यामध्ये करू तेवढ्यामध्ये. एक तर हाईट होती, हाईट ती म्हणजे एका जिममध्ये आम्ही गेलो. 6 महिन्याची फी 8,000, 6 महिने फ्री. आठवलं का? हां, 6 महिन्याचे 8,000 रुपये घेतो, 6 महिने फ्री अशा जिमच्या हे दिल्या आहेत.
आणि भरभरून असं डीमार्टमधनं आता आम्ही एका ठिकाणी कन्फर्म ॲडमिशन घेतलं आहे. आता तुम्हाला सांगते, हां ॲडमिशन झालं आहे. आता आम्ही शूजची वाट बघत होतो 3-4 दिवसापासून. आता शूज पण फायनली आलेले आहेत. मग विचार केला की आपल्याकडे बॉटल नाही आहे, मग म्हणून आम्ही आज डीमार्टला गेलो, खास बॉटल घेऊन आलो. आणि शेवटची चॉकलेट खायची म्हणून मी एक कॅडबरी पण घेऊन आली आहे माझ्यासाठी. आणि आम्ही आता डिसिजन घेतला ना जिम लावायचा. आम्ही आत्ता काय खायला आलो आहे? वडापाव, भट्टी वडापाव, तंदूर वडापाव, तंदूर. हां ते ठाण्याचा फेमस जो आहे ना तो खायला आलो आहे. आता टेस्ट करून आम्ही तुम्हाला सांगू तो वर्थ इट आहे की नाही. तर कंटिन्यू करा ब्लॉग्स आता जिमचे पण येतील. आणि अनपड गवार एक जिममध्ये जाणार आहे, ती म्हणजे मी. जिने आयुष्यात कधी कोणती एक्सरसाइज केलेली नाही आहे. योगा केलेले ते पण शाळेत असताना, त्याच्यानंतर एकदा पण नाही. म्हणून माझी तर मजाच येणार आहे उद्या. थांबल्यानंतर आम्हाला वडापाव फायनली मिळाला आहे. आणि वडापावमध्ये म्हणजे टेस्ट ओके आहे. तुम्ही घरात जरी वडापाव आणून करून त्याच्यामध्ये मेयोनीज हे ते टाकलात तरी सेम टेस्ट येईल असं मला वाटतं. गाणी असल्यामुळे मला कॉपीराइट लागू शकतो. तर ठीक आहे, खाल्ला तर ट्राय करायचा असेल कधी तर खाऊ शकता नक्कीच. छान आहे. काय कटिंगचा क्लास करायला आली आहेस? हेअर कटिंगचा क्लास करतेस वाटतं. त्या डमीला जाळली. द आर्ट आणि आर्टिस्ट तोडायला आले, तोडायला. आता फनी रे, तेल कोमचा तेल काढलाय आणि कोम ठेवलाय. वाव छान. तर मित्रांनो, हा आमचा 3रा दिवस आहे. मी ऐकलंय की लोकांचे पिंपल्स जातात जिम वगैरेला जाऊन. चली ऐश्वरी जाऊ. आमच्या दोघांचं काय ठरलंय, शेवटचा एक वडापाव खायचा आहे. शेवटचा आज आम्ही डिसाईड केलाय. आज नंतर बाहेरचं काहीच खाणार नाही. आणि हिरो सकाळ डोसा खाऊन आलाय, बट मी नाही, मी गपचूप घरातलंच खाल्ला. आणि आज पण ते बंद आहे. प्लेन डोसा ते पण सांग. अरे वडापावाला आज पण बंद आहे. बापरे, आज पण मध्ये तुझे डोळे कुठे आहेत ते बघ. पण तंदूर नाही दिसत आहे मला. बघूयात आपण, मिळतोय का आम्हाला. ओके, तर गाईज फायनली घरी आलोय. आणि आता मी तुम्हाला सांगते, आजचा विषय खूप हार्ड आहे. कारण की सगळे वर्कआउट जेवढे पण असतात तेवढे सगळे झालेत. बॅक, लेग, सगळे मिक्स झालेत. आणि आज मी आणि यशने ठरवलंय की आजचा वडापाव आपला लास्ट असणार आहे. त्याच्यानंतर आपण काही खाणार नाही आहोत बाहेरचं. हे आमचं डन झालेलं आहे. आणि मी ॲग्री करते, हा ॲग्री करतोय की नाही मला माहिती नाही, बट मी तर 100% नसते खात. हे बघा इकडे आहे, नाही खाणार. देवा प्लीज शब्द पाळायला मला मदत कर प्लीज. तर खाऊयात आता तंदूर वडापाव. आणि तुम्ही पण खा, छान आहे, मला आवडला त्या दिवशी. तर घरच्यांनी खूप आग्रह केलेला की आमच्यासाठी पण घेऊन ये. मग सेकंड दिवशी आम्ही गेलेलो, बट तेव्हा ते बंद होतं. मग आज विचार केला चला त्यांच्यासाठी घेऊन येऊयात. पण श्रद्धा आणि मयंक आजारी असल्यामुळे ते दवाखान्यात गेलेत. बट मम्मी खाणार आहे आणि मी आणि यश आणि त्या दोघांचे ठेवून देणार आहे. आणि जर आमचा ट्रेनर बघत असेल हा ब्लॉग, मग आमची वाट आहे उद्या. ठीक आहे, ऑलरेडी आज तर फुल वाट आहे. उद्या जे काही माझे रिॲक्शन्स असणार आहे, आय स्वेअर. कारण की क्लासमध्ये 3 पायऱ्या आहेत वरती जायला. आणि माझं सकाळचं असं होतं यार, पायरी पकडून मी वरती जाते. उद्या मला माहिती नाही मी काय करेन, कारण की आज पाय खूप दुखत आहेत. जेव्हा वर्कआउट करत होतो तेव्हा काय नाही वाटलं, बट आत्ता थोडा पेन फील होतोय. आणि त्यांनी मला क्लिअरली सांगितलं 2-3 दिवस तुझा पेन असाच राहील, त्याच्यानंतर तू नॉर्मल होशील. सो बघूयात आता काय होते. चलो गाईज, वर्कआउट नंतर थेट मी नाशिकला आली आहे ना, थेट नाशिकला आली आहे. आणि एक स्वार्थी माणूस मला भेटला इथे, रोहित जाधव. 4 दिवस झाले. थांब जरा, एवढा पण मोटिवेट नको. लैला येडी झाली मजनूच्या मागे. स्वार्थी का ते सांग आता. ब्लॉग मध्ये सांगितलं तरी झालं. स्वार्थी का? कारण ह्या माणसाने माझ्यापासून खूप गोष्टी लपवलेल्या. ही इज नॉट अस. चला अस नाही.
गाईज आता विषय काय आहे, मला ओव्हर थिंकिंग करायची थोडीफार सवय आहे. त्याच्यामुळे विशाल आत्ता मला बोलला की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी डील आहे आपली छोटीशी एक छान अशी. तर मी रोहितसमोर आत्ता बोलली तर बोलला मला माहिती. तर आता काय आहे हे त्याच्याकडनं ऐकून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मस्का लावायचा आहे. आणि आपली लैला पण इथे आहे, फक्त तिचा मजनून आहे. आणि मला हे लोक हकलवतील कारण की ही लई हिरोईन दिसते आणि मी लई दिसते. मी तुला बसूनच देणार नाही इकडे. मी क्या विषय काय सांगायला का आला इथेच बसायला, कारण समोर मॅच आहे. आता मी त्याला बसून नाही देणार. बस आय एम सुपर हिट चालू आहे. नाही राहू, तू तेच बघत बसशील. बस समोर. हा तर मला दाखवायला आवडेल. हॅलो एव्हरीवन. सो आपल्या क्लासमध्ये आज अचानक हे दादा आले आणि जे माझे सबस्क्रायबर्स आहेत आणि ज्यांना माहिती होतं की स्टुडिओ ठाण्यामध्ये कुठे लोकेटेड आहेत आणि ते आलेत कुठून, जळगाववरून आलेत खास आपल्याकडे. म्हणजे समोरच इथे लग्न कार्यालय आहे आणि तिथे ते आलेले आहेत लग्न करण्यासाठी आणि मेकअप शोधत होते आपला स्टुडिओ आणि फायनली त्यांना हा मिळाला आणि मग ते अप्रोच झाले. क्लासेस चालू असून सुद्धा आम्ही आज ब्राईडला एका रेडी केली आहे. सो कसं झालंय लुक कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला कसा वाटला लुक? मस्त. आणि मला एक्सपेक्ट नव्हतं की म्हणजे इथे येऊन मॅडम आमचं रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतील बॉस. हां, आणि त्यांच्याशी म्हणजे समोर भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना पण. आज लग्न होते. हॅपी राहावा असेच आणि इन फ्युचर कधी भेटूच आपण. येस थँक्यू.